शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून शासन स्तरावर जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक रोबोटिक जेट या मशिनरीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता। त्या अनुषंगाने शासनाने 1 कोटी रुपये किमतीची अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणा असलेली रोबोटिक जेट अशी मशिनरी असलेले वाहन उपलब्ध करून दिले असल्याची माहिती शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांनी दिली। दिघे म्हणाले की शिर्डीत हॉटेल जास्त आहेत, त्याचबरोबरच वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या देखील जास्त आहे। सांडपाणी वाहून जाणाऱ्या ड्रेनेजमध्ये दगड, विटा, माती, गाळ, रॉ मटेरियल, मैला हे साचत असल्यामुळे कधी-कधी 2 चेंबरमध्ये जे अंतर असते त्यात साफसफाई करताना अडचणी येत होत्या। आता मात्र या रोबोटिक मशिनरीमुळे त्यातील असणारे व घाण सांडपाणी वाहून जाण्यासाठी ज्या कारणामुळे अडथळा निर्माण झाला ते साहित्य मशिनरीच्या माध्यमातून खोलपर्यंत जाऊन पाईपच्या माध्यमातून साफसफाई करून फिल्टर केले जाते। त्यामुळे कमी वेळेत हे सांडपाणी वाहून जाताना जो अडथळा असतो तो दूर होऊन ड्रेनेजची अडचण दूर होते। शासनाने काही ठराविक शहरांनाही यंत्रणा दिली होती, यात शिर्डीचा समावेश असल्याचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाडणे, शिर्डी। सस्नेह निमंत्रण। विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल ते गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री अहिल्यानगर, मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर, उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर, प्रस्तुत करता अर्हम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा। कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोणकर पाटील क्रिकेट मैदान, ओम साईनगर, हॉटेल गणपती पॅलेस चौक, शिर्डी। आयोजक सकल जैन समाज शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी।